भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी मध्यस्थी जर कोण करत असेल तर ते संत करतात। मागच्या वर्षी मी अभंग घेतला होता, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताची ते पाय। गाडीत आठवलं नाही मला, आता आठवलं। हरीची म्हणजे देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरा, संतांचे पाय धरले तरच देवाची प्राप्ती होईल। म्हणून महाराज म्हणतात माझा संतांवरती विश्वास आहे, संताची पायी हा माझा विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे बरं का। हो, परमार्थ सोडावं तुमचा प्रपंच सुद्धा विश्वासावरच चालतो। नवरा बायको दोघांचं सुंदर जीवन जगतात, नवऱ्याचा बायकोवरती विश्वास आहे, बायकोचा नवऱ्यावरती विश्वास आहे, म्हणून संसार प्रपंच चालतो। खरे खोटे तुम्ही सगळ्यांना मान्य नाही हे विधान। विश्वास जर नसेल, समजा एखाद्या दिवशी तिला आलाच राग, मला लईच बोलतो ना, थांबा याच्या काटाच काढते, दिलं जेवणामध्ये काहीतरी टाकून, गेला ना बचकून। पण नाही, नवऱ्याचा विश्वास आहे, पार कितीही पेणारा असू द्या, खाणारा असू द्या, तरी पण आमच्या माता मावल्या त्याच्याकरता व्यवस्थितच सगळ्या गोष्टी करतील। हा भाव आहे, हा विश्वास आहे। विश्वासाशिवाय आपलं असणारं जीवन सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही। एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, विश्वास असणं गरजेचं आहे। पण आजकाल काय झालं माहितीये का, या डब्यामुळे सगळ्याच गोष्टी तोडून टाकल्यात, विश्वासाला सुद्धा तडा जायला लागला। एक जण असं सकाळी सकाळी आंघोळीला गेलं, आतून दरवाजा लावला, समोर टेबलवरती मोबाईल ठेवलेला, समोर मोबाईल ठेवला, बादली भरून झाली पाण्यानं, तिकडं इकडं लगेच मोबाईलची रिंगटोन वाजायला लागली। रिंगटोन अशा बारी बारी बाबा बाबा सांगायलाच नको, रिंगटोन वाजली तेवढ्यात बाईकवाली, अहो तुमचा फोन वाजला, फोन आला। हिनं हातात घेतला, याच्या लक्षात आलं हिनं जर उचलला तर खेळच होईल। ते तसंच अंडरपॅन्ट थांब 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 थांब, तू नको उचलू, थांब थांब। कशामुळे बरं हे, कशामुळे? विश्वास, त्याला विश्वास आहे, कॉल जर उचलला आपली खैर नाही। म्हणायला अर्धांगिनी आहे पण अख्खा अधिकार तिचाच असतो, म्हणायला अर्धांगिनी पण अख्खं राज्य तिचंच चालतं। आता पाठीमागं महाराज एक शर्ट घेतला, 2100 रुपयाचा शर्ट आणला, केवढ्याचा? 2100चा। गेलो घरी वजनात, मी हाच पोशाख असतो तसा, शर्ट धोतर, पण मध्ये कॉलेजला ऍडमिशन होतं, थोडंसं शिक्षण चालू होतं, म्हणून साध्या पॅन्टीवर एक सफेद शर्ट असावा म्हणून चांगल्या क्वालिटीचा घेतला, 2100 रुपयाचा। घरी गेलो, तिनं विचारलं, आता आज नाही आली म्हणून सांगतो, किती भारी पटलं तुम्हाला, म्हणजे आमच्यावर घेतलं म्हणजे एकदम खुश। घरी गेलो, तिनं ती बॅग वगैरे बघितली, सफेद काहीतरी, काय आणलं होतं मी? अरे काही नाही, शर्ट आणला, नवीन शर्ट घेतला। म्हणे आता धोतरावर हे घालायचं का? म्हणलं तसं नाही, कधी मध्ये कॉलेजला जायला वगैरे बरं राहतं, कारण याच्यावर गेलो होतो कॉलेजला बरं का, म्हणजे इथं माझं शिक्षण झालं। आता विकासन आम्ही क्लासमेट होतो, 11वी 12वी माझी इथं झाली, इंग्लिश स्पेशल घेऊन इथं PUP कॉलेजला ग्रॅज्युएशन झालं। तर नंतर पुन्हा 7-8 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा आमच्याकडे कोपरगावला ऍडमिशन घेतलं, तिकडं मराठी स्पेशल घेतला, तिकडं ते चालू केलं शिक्षण। आणि एकदा गेलो धोतर आणि नेहरूवरती कॉलेजला, कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर अख्खे पोरणपुरी जस काही कोणीतरी नवीनच प्राणी आपल्याकडे आला, सगळे पायाकडे पाहिजे, डोक्याकडे पाहिजे, नेमका काही नवीन प्राणी आला काय? म्हणले साऱ्या कॉलेजचं लक्ष इकडे येतं, त्याच्यामुळे धोतर नको म्हटलं, म्हणून साधे कपडे असावेत म्हणून तो शर्ट आणला। तिला म्हणलं काही नाही, शर्ट आणला म्हणे, आता हे घालायचं का? म्हणलं तसं नाही, बरं कधी मध्ये चला। केवढ्याला घेतला? केवढ्याला होता मी, तुमच्या लक्षात आहे ना? मी म्हणलं काही नाही, 400 रुपयाला घेतलं। तुमच्या लक्षात आलं असेल का बरं असं? म्हणे 400ला घेतला, खरंच का? तिनं ते घेतलं, उघडलं, असं पिशवी घेतली, पाहिलं, सुत्त लय भारी दिसतं म्हणे, खरंच 400? म्हणलं अरे 400च आहे ना। तिनं तिची पर्स काढली, त्याच्यातून 400 रुपये काढले, हे 400 रुपये घ्या, हा मा बाबाला देते, तुम्ही दुसरा घ्या। म्हणलं वा, आपलीच बितली म्हणलं चांगली। विश्वास सांगत होतो मी तुम्हाला, विश्वास। बाथरूम मधून बाहेर पळत आला आणि त्याने तो फोन घेतला, म्हणून विश्वास अतिशय महत्वाचा आहे। एका पत्नीचा पतीवरती विश्वासच नाही, आपल्या अभंगावरच बोलतोय बरं का मी, जरी दृष्टांत तरी अभंगाच्या बाहेर एक शब्द जाणार नाही, विश्वास शब्दावरती बोलतोय। पत्नीचा पतीवरती विश्वास नाही, ती माहेराला जात नसत, कधीच जात नव्हती।
याला प्रश्न पडतात ही कधी एकदाची माहेरला जाईल आणि थोडंसं आपल्याला जरा रिलॅक्स आपलं आपलं राहू, पण नाही ती जातच नसायची. पण एकदा काय झालं, आई आजारी पडली आणि आई आजारी पडल्याच्या नंतर हिला 2-3 दिवसासाठी जावंच लागणार होतं. म्हणून गोड बोलून सगळं इकडलं कामाचं नियोजन लावून आईच्या मदतीसाठी 2-3 दिवसाकरता तिकडे जायचं नियोजन तिनं केलं. पण जाताना येणं सगळं नवऱ्याला बजाव सांगितलं, आमचं काम व्यवस्थित करा बरं का, नळ चालू ठेवू नका, टिप टिप टिपकन गॅसचे बटन वगैरे व्यवस्थित लक्ष द्या. एक तर लय दिवसाची मी बाहेर गेले नाही, तुमच्या लक्षात राहत नाही, तुम्हाला काही कळत नाही. कोण खरंच ना, एक मला लय मोठा पडलेला प्रश्न आहे. तुम्ही बघा माणसाच्या बाबतीत, जोपर्यंत आपण लहान असतो ना त्यावेळेस आई वडील म्हणतात त्याला काही कळतच नाही. खरं खोटं आहे? मोठे झाला, तुमचं लग्न झालं, लग्न झाले बायको म्हणते त्यांना काही कळतच नाही. कालांतरानं तुम्ही म्हातारे झालात, म्हातारे झाले तुमच्यात पोरं, आमच्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही. मग आपल्याला नेमकं कळतं कधी? मला पडलेला प्रश्न आहे, नेमकं कधी कळत? त्या पत्नीचा तिच्या पतीवरती विश्वास नाही म्हणून सगळ्या गोष्टी तिनं व्यवस्थित त्याला सांगितल्या आणि ती गेली. पण आपले महिला मंडळ फार डोकाडे बरं का, हुशार आहे. आणि हुशार गृहिणीच्या हाती संसाराची जर दोरी असेल ना, त्याचा संसार प्रपंच आनंदानच होणार. हुशार बरं का, फक्त हुशार पाहिजे. ती तिकडे गेली, तिसरा पारच तिनं लगेच त्याला कॉल केला, हॅलो कुठे आहे तुम्ही, थोडा इको कमी करा बरं, कुठे आहे तुम्ही? अगं हे काय घरीच बसलोय ना म्हणे. असं किचन मध्ये जा बरं. हे गेलं लगेच किचन मध्ये, मिक्सर चालू करा म्हणे. मिक्सर, यानं लगेच मिक्सर चालू केलं. ब्रर, हा बस बस करा बंद म्हणे. म्हणे काय ग, काय नाही काय नाही काय नाही, ठेवा म्हणे फोन. कळलं ना तुम्हाला? हा, म्हणजे तिनं काय केलं, चेक केलं हे खरंच घरी आहे का नाही. तिसरा पारचा फोन झाला 5-5:30ला, परत फोन, कुठे आहे हो तुम्ही? अगं घरीच आहे ना. जा बरं किचन मध्ये. परत गेला किचन मध्ये, करा मिक्सर चालू. परत मिक्सर चालू केलं. ओके ओके करा बंद करा बंद. याच्याही लक्षात आलं आता ती हुशार असेल म्हणलं, ती ज्याला भेटली तू बी हुशारच असेल ना. दुसऱ्या दिवशी बी तिनं 3 कॉल केले, बरोबर तीच ट्रायल घ्यायची. आणि तिसऱ्या दिवशी ही येणार होती, पण हिनं तिकडले मॅनेजमेंट करून घेतलं. आईला सांगितलं आता तू मॅनेज करून घे, मला कधी जावं लागतं. यांचा फोन आला होता, ती म्हणे बाई मला काय करमाना, तुला लगेच यावं लागल, मला लगेच जावं लागल. आईला तिनं समजून सांगितलं. दुसऱ्याच दिवशी घरी आली, संध्याकाळची घरी आली. तिचा मुलगा तो शाळेतून घरी आला, त्याला विचारलं का रे पप्पा कुठे आहे म्हणे. म्हणे काय माहिती, काल 5:30 मिक्सर घेऊन गेले, कुठे गेले काय. विश्वास. म्हणजे मिक्सर घेऊन फरार झाला. कॉल आला का पटकन पिन खोसायची, भुर्र वाजून दाखवायचं. म्हणजे मला सांगा, संसार प्रपंच जरी करायचा असेल तर कशावरती चालतो? फक्त आणि फक्त विश्वासावर. मग आपला असणारा विश्वास, जी अतिशय महत्वाची असणारी गोष्ट, कुणावरती ठेवावा याला फार महत्व आहे. म्हणून काही साधकांनी तुकोबारायांना ज्यावेळेस विचारलं तुमचा विश्वास कोणावरती, तर ज्यांच्यावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर त्या विश्वासाचा कधीच घात होणार नाही अशा संतांवरती माझा विश्वास आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. आपण पुढे गीत घेऊ चालीवरती, प्रमाण सरळ सरळ घेऊ अभंगाचे. मग संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे असं सांगितलं. बर, संतांच्या पायावरती विश्वास, आणि असा विश्वास ठेवल्याच्या नंतर आयुष्यात निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी मग अशी बोलून गेलो. आणि आपल्या कल्याणाच्या दृष्टीनं आयुष्यात नियोजन असलं पाहिजे. पैसा अडका तुम्ही कमवा, त्याची तर गरजच आहे, पण त्याच्या सोबत आपल्या मृत्यूचं सुद्धा नियोजन केलं पाहिजे. कारण बसलेल्यापैकी कोण अमर आहे मला सांगा बरं? प्रत्येक जण जाणार आहोत ना आपण. प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित आहे. एकदा ती मृत्यूची देवता जर आली तर कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी. शब्द लक्षात घ्या बरं, शब्द कळताय ना. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी. ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. ना सोना कम आएगा ना चांदी आएगी.
भगवान परमात्म्याची सेवा आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये गरजेची आहे. कारण एकदा का मृत्यूची देवता आली, तिला काहीही पर्याय त्या ठिकाणी नाही. आपल्या जीवनाच्या बाबतीत सांगितलं, छोटा सा तू इतने बड़े अरमान है तेरे. छोटासा माणूस, इच्छा फार मोठ्या. मिट्टी का तू मिट्टी के सब सामान है तेरे. सगळं काही मातीपासूनच बनलेलं आहे. आपलं शरीर सुद्धा मातीपासूनच बनलेलं आहे आणि एक दिवस हे शरीर सुद्धा मातीतच जाणार आहे. मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएगी, जिस दिन समाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. हे शरीर म्हणजे एक प्रकारचा पिंजरा आहे. या शरीर रूपी पिंजऱ्यामध्ये आत्मा रूपी पोपट राहतो आणि एक दिवस तो पोपट कधी निघून जाईल सांगता येत नाही. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काळी उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. फक्त हे शरीर पाठीमागं शिल्लक राहणार. यातला आत्मा निघून गेला की आपल्याच घरचे म्हणतात, भाऊ लई टाइम नका ठेवू, उचला पटकन जाऊ द्या. आपल्याच घरचे म्हणणार आहेत. म्हणून मृत्यू नावाची संकल्पना आयुष्यात कधीच विसरायची नाही. तेवढी एक गोष्ट जर लक्षात ठेवली ना, पाप करण्याच्या वृत्तीपासून तुम्ही दूर जाल. आणि हेच संत वाङ्मय आपल्याला सांगतं. आणि ते संत आपल्याला हा मार्ग दाखवून गेलेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आपल्यावरती दया करणारे संत आपल्याला मार्ग दाखवून गेले. आणि त्या अनुषंगानं आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये लहानपणापासून तर वृद्धापकाळापर्यंत कोणत्या वयात काय केलं म्हणजे तुम्हाला सुख भेटेल हे सगळं सांगून गेलेत. तरुणपण जर चांगलं जावं असं वाटत असेल तर बालपणामध्ये चांगला अभ्यास केला पाहिजे. बालपणात अभ्यास चांगला केला, तरुणपण चांगलं जाणार. तरुणपणामध्ये पैसा चांगला कमवला, म्हातारपण चांगलं जाणार. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ केला की पुढचं असणारं जीवन, पुढचं असणारं आयुष्य तुम्हाला चांगलं भेटणार. मरणोपरांत तुमचा असणारा उद्धार. काही काही म्हणतात, महाराज मेलेवर कोणी पाहिलं. अहो, जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घेऊ द्या मजा करून. एकदा जातील मरून, टाकतील गावाच्या बाहेर पुरून, परत कोण देईल मजा करून, असं कोण म्हणतात आजचे तरुण. पण इथं खरंच आनंद वाटला मला. सगळे तरुण मंडळी एकत्र येऊन महाराजांवरती आपली असणारी श्रद्धा आहे, महाराजांवरती विश्वास आहे. त्याच विश्वासाचं प्रतीक म्हणून ज्ञानदान आणि अन्नदानाचं असणारं हे क्षेत्र या ठिकाणी उभं केलं आहे.
सुंदर असा या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. म्हणून त्या संतांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, संतांवरती का विश्वास आहे, कारण ते असणारे संत आपलं असणारं हित करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तेची माझे हित करी सगळ, तेची माझे हित करी सगळ, जे गोपाळ कृपा करी, जे गोपाळ कृपा करी, जे गोपाळ ते संत आपलं हित करतात, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भगवान परमात्मा कृपा करतो केव्हा करतो, जेव्हा संतांची कृपा आपल्यावरती होते तेव्हा. आपण सगळेजण कथा ऐकून असाल ध्रुव बाळाची, आपण कथा ऐकून असाल भक्त प्रल्हादाची. या दोघांनाही भगवान परमात्म्याची भेट झाली, भगवंताचं दर्शन झालं. पण त्या दर्शनाच्या अगोदर मध्यस्थी करणारे कोण होते? संत होते, नारद महर्षी होते. ध्रुव बाळ ज्यावेळी जंगलामध्ये चालला, जंगलामध्ये जात असताना भगवंताची प्राप्ती कशी करायची याचा सुंदर असा उपदेश नारद महर्षींनी त्या असणाऱ्या ध्रुवाला केला. सुंदर अशा प्रकारे द्वादशाक्षरी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी टाळी सर्वांची. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय मेरो नंदनंदना. वासुदेवाय मेरो नंदनंदना. टाळी सर्वांची सोबत टाळी. हा ओम. अशा प्रकारे द्वादश अक्षरी मंत्राचा उपदेश ध्रुवाला केला. कुणी? नारद महर्षींनी. आता मी सांगितलं तुम्हाला म्हणायला, पण तुम्ही ठरवेलच आहे. त्यांना बोलू द्या किती काही, आपल्याला काही अटकेल नाही. एका मोठ्या महाराजांच्या मुखातून ऐकलेले, कीर्तन प्रवचनात जर टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मात भर बाजारात वाजावी लागते बरं का. आता कोणी कंटाळा करायचा आणि कोणी टाळी वाजवायची, तुमच्या तुम्ही ठरवा. मी माझ्या पदरचं नाही सांगत बरं काही. टाळी वाजवायला कंटाळा नको. टाळी वाजल्यानं काय होतं तुम्हाला माहितीये का? हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पंचांग नावाचा एक विषय आहे. त्यामध्ये ज्योतिषशास्त्र हा एक विषय येतो. ज्योतिषशास्त्र, त्या ज्योतिषशास्त्राच्या अंतर्गत त्याच्या अनेक शाखा आहेत. तुमच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेनुसार सुद्धा कुंडली निघते. तुमच्या हाताच्या असणाऱ्या ज्या रेषा आहेत ना, याच्यावरून सुद्धा तुमचं संपूर्ण आयुष्याबद्दल सांगितलं जातं. तुमचं जे कपाळ आहे, कपाळ ललाट, त्याच्या अनुषंगाने एक म्हटलं जातं बघा, ललाटीचे लेले न पुसे काही केले. जे आपल्या कपाळावरती लिहिलेलं आहे, पाचीच्या दिवशी सटवी जे आपण म्हणतो ना, टाकणं वगैरे, ते पाचीच्या दिवशी सटवीहून आपल्या कपाळावरती आपलं अख्खं आयुष्य लिहून जाते. ते जसं असेल ना तसंच पुढं आपल्या आयुष्यामध्ये घडतं. आपल्या शरीरावरून आपलं असणारं भविष्य आपल्याला कळतं, समजतं. त्याच्या काही खुणा आहेत. कशा खुणा आहेत तुम्ही म्हणाल? आपला हा हात आहे समजा, माता भगिनींचा हात उजवा हात, उजव्या हातात हा असणारा अंगठा,
अंगठ्याचे 2 भाग करणारी ही जी मधली रेषा आहे ना, या रेषेच्या मधोमध जर गव्हाचं चिन्ह तयार होत असेल ना, म्हणजे माझ्या हाताकडे लक्ष द्या, असं गव्हाचं चिन्ह, याच्यावरती रेष अशी थोडी वरून गेलेली दुसरी खालून गेलेली, मध्ये गव्हासारखा आकार तयार होतो. असं चिन्ह ज्या माता भगिनीच्या अंगठ्यावर असेल ना, तिचा स्वयंपाक फार सुंदर होणार. कितीही लोक येऊ द्या आणि कितीही खाऊ द्या, जास्त शिल्लकही राहणार नाही आणि आपर पण येणार नाही, तिचा स्वयंपाक चांगलाच होणार. जिची सरळ रेषा असेल ना, पार्थिना किती युट्यूबला पाहू द्या, नाही तर कोणाचं मार्गदर्शन घेऊ द्या, फोन करू द्या, नाही तर रेसिपीचं पुस्तक घेऊ द्या, तिच्या स्वयंपाकाला चवच. आपण म्हणतो बघा, काय राव त्या घरामध्ये त्या ताईला, त्या आईला माताच प्रसन्न, अन्नपूर्णा माताच प्रसन्न नाही की काय, त्यांनी स्वयंपाक केला का असं पोटभर मनसोक्त जेवण होतं. आणि कधी तिथं गव्हाचं, पुरुषांना जरी असेल तरी स्वयंपाकात रुची असते बरं, असं काही नाही का त्यांनाच असतं. अजून आपलं हे जे कपाळ आहे, कपाळ असं असं वर केल्याच्या नंतर इथे रेषा तयार होतात बघा. त्या रेषेची लांबी इथपर्यंत सांगितलेली शास्त्रानं. इकडं बघताय ना तुम्ही, हा नाही सिस्टीम आले, राहू द्या त्यांचं नंतर बघा, त्यांचं चेक करतायत. हा बरोबर आहे, आता त्यांचं पाहता येणार नाही, मग त्यांचं तरी इथपर्यंत त्या रेषा पूर्ण त्यांची लांबी असते. इथल्यापेक्षा जेवढ्या टक्केवारीत कमी तेवढं आयुष्य कमी. ज्याच्या रेषा फक्त येतात आणि इथपर्यंतच राहतात ना, 30-40 वर्षाचं आयुष्य समजायचं. जेवढी रेषा मोठी तेवढं त्याचं आयुष्य जास्त समजायचं. तुम्ही गेलेल्या लोकांच्या तुम्ही समजा फोटोमध्ये तुम्हाला दिसेल, किंवा असणाऱ्या लोकांच्या काही सहज तुम्ही बघू शकता, लक्षात येतं लगेच. अजून बरेचसे संकेत आहेत. ज्या व्यक्तीचे होठ एकदम काळे असतात, एकदम काळे, त्या असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भयानक संघर्ष असतो. त्या व्यक्तीसारखे कष्ट दुसरे कोणालाच नसतात, भयानक कष्ट त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. ज्या व्यक्तीच्या अंगावरती, पुरुषांच्या बाबतीत बरं का, संपूर्ण अंगावरती खूप दाट केस आहेत, हातावर, पायावर, छातीवर खूप दाट केस, समजून घ्यायचं आयुष्यात खूप कष्ट आहे. कष्टाबरोबर यश पण आहे, थोडीशी प्रारब्धाची जोड पाहिजे. घनदाट केस, भयानक संघर्ष तुमच्या आयुष्यामध्ये, दाट केस जर असेल तर. अजून सांगू, ज्या व्यक्तीचे इथले गेले ना, आता माझे नाही दिसायचे तुम्हाला, मी त्याच्यामुळे फेटा घातला मागच्या वर्षी. ज्या व्यक्तीचे इथले केस फक्त उडाले, पूर्ण टक्कल पडलं ते सोडा बरं. जसं जसं वय वाढत जाईल इथले उडत जातात ना, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रगाढ असते, अतिशय बुद्धिमान व्यक्ती असते. आता बघा तुम्ही, मी काही सांगत नाही. ज्या व्यक्तीचे पुढचे असणारे हे जे 2 दात आहे का, 2 दात, हे 2 दात जर मोठे असेल, ती व्यक्ती सुद्धा फार विद्वान असते. पाठांतराच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत एकदम हुशार असते ती व्यक्ती. पुढचे 2 दात फक्त मोठे पाहिजे. पुढच्या दोन्ही दातांमध्ये जर फट असेल ना, फट, ती व्यक्ती महाभाग्यवान, खूपच भाग्यवान. माता भगिनींच्या हातावरती जे केस असतात, जे असतात त्यांचं बोलतोय बरं का, ते असणारे केस आपलं गोल्डन कलरचे न करता ओरिजिनल जर गोल्डन कलरचे केस जर असतील ना, त्यांच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो, राजयोग. अगदी आरामात, आयुष्य आरामात त्यांची असणारी जिंदगी चालते. सोनेरी कलरचे केस पाहिजे, पुरुषांचं नाही बरं तसं. आणि अजून एक सांगू, पायाचा अंगठा आहे का, पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचं असणारं बोट, पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं असणारं बोट, ते जर पुढं असेल तर ती व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपलं मुख्यमंत्री म्हणा, मॉनिटर म्हणा, किंवा पुढारकी करणं, स्वतः सगळ्यांचं मेन आहे असं म्हणून त्या व्यक्तीचं कार्य राहणार. हेच जर माता भगिनींच्या बाबतीत जर असेल ना, मग नवरा पक्का मोठीतच. आता फक्त पाहू नका घरी गेले पा, काही म्हणतील अरे आमचं त्याच्यामुळेच बहुतेक असतं बरं, हे खोटं नाही, हे सामुद्रिक शास्त्र आहे आपलं. मग तसं मी विषय काय सांगत होतो लक्षात राहू द्या फक्त बरं का. टाळीपासून आपण बाजूला गेलो होतो. टाळी का वाजवायला सांगितली जाते? यदा कदाचित तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं, आयुष्याच्या दृष्टीनं तुमच्या हातावरच्या काही रेषा जर चुकीच्या असतील, भगवंताच्या नामचिंतनामध्ये, संतांच्या नामचिंतनामध्ये जर टाळी वाजवली ना, त्या असणाऱ्या रेषा बदलण्याची ताकद संतांच्या नामचिंतनामध्ये आहे. त्या रेषा बदलण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मी नाही सांगत तुम्हाला, प्रमाणात दिशी सांगेल मी. ही ताकद संतांच्या भजनात आहे, त्याचा पुरावा देखील सांगेल.
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. नशीब कुणाचं बदलत नाही हे सगळ्याला माहितीये, बरोबर. पण तरी सुद्धा त्याला दुसरी एक बाजू आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीची जर कृपा झाली तर प्रारब्ध कर्माचा नाश होतो आणि भोगायला येणार आपल्याला चांगलं प्रारब्ध येतं, चांगलं नशीब येतं त्या कर्माचा नाश झाल्यामुळं. म्हणून त्याच्याकरता भजन, त्याच्याकरता टाळी वाजवणं. उगच नाही तुम्हाला आम्ही टाळी वाजवायला सांगतो, कारण हे टाळी वाजवणं तुमच्या आयुष्याच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. बघा, जुने आजी आजोबा जे होते, लहान मुलांना लहानपणी सुरुवातीला जे शिकवायचे ते काय शिकवायचे? हो बाळा म्हण इठाला इठाला म्हणायचे की नाही? जुन्या लोकांना का म्हणायचे ते? आता ते भले म्हणता येत नसल, पार राख्या दातातून हवा जाते, दात राहिले नाही. इथाल्ला 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 का कुठाल्ला काही सांगता येत नाही. पण आमच्या माता भगिनींना इथं भजन जर करायला लावलं तर मोठा संकोच वाटतो. कधी येईन म्हणन, काल कशी मोठी संतीन झाली होती, कशी टाळ्या वाजीत बोलतात काही काही. आता कथेमध्ये काही काही नाचतात, उठून नाचल्यावर बाकीचे लगेच चर्चा, करू करू भागले ना आता नाचायला लागले. लोक काय बोलतील हे सांगताच येत नाही. परमार्थ करत असताना संकोच नको. मला सांगा, तुमच्या घरचं कुणाचं लग्न आहे, वास्तविक पाहता घरंदाज घराण्यातील स्त्री जर असेल तर तिनं डीजे पुढं नाचू नये. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावरती? घरंदाज घराण्यातील जर स्त्री असेल तर तिनं डीजे पुढं बाहेरच्या लोकांसमोर नाचू नये. पूर्वीच्या काळी नाचायला बाया बाहेरून आणायची. वाक्य लक्षात घ्या बरं. पूर्वीच्या काळी नाचायला बाया बाहेरून आणायचे, घरचे फक्त बघायचे, किंवा जे असेल ग्रामस्थ वगैरे ते फक्त बघायचे. आता वाजवणारे बाहेरून आणतात नाचायला. आता काय कुठं जाईल लिव आपली संस्कृती, सांगा बरं तुम्ही. अजून एक शोकांतिका सांगू तुम्हाला. आता हा सीझन सध्या गॅदरिंगचा सीझन आहे बघा, गॅदरिंगचा. शाळेमध्ये अनेक ठिकाणी गॅदरिंग वगैरे असतात. आपल्या छोट्या छोट्या मुली 9वी 10वी पर्यंतच्या, 5वी 7वी पासून 9वी 10वी पर्यंतच्या मुली, त्यांना भाग घ्यायला लावला जातं त्याच्यामध्ये. आपली फिल्म इंडस्ट्री आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या काही इंग्लिश मीडियम स्कूल, त्यांना आपलं सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीचं असणारं ज्ञान, त्याचे संस्कार हे त्यांना चालत नाही. तुम्ही बघा, हातात दोरा असेल तर ते म्हणतात चालत नाही, कपाळाला गंध असेल तर चालत नाही. एका शिक्षकानं एका विद्यार्थ्याला घरी काढून दिलं, कपाळाला गंध नव्हता तर घरचे गेले, इतकं हाणलं बेद मानलं. हे कशामुळं? आपल्या संस्कृतीचा विरोध आपण लोकांनी का करायचा? चला आपल्या मुद्द्याकडं. गॅदरिंग मध्ये आपल्या मुला मुलींना नाचायला लावलं जातं. फार मोठी शोकांतिका आहे हो. आपली पार 9वी 10वीची मोठी असणारी मुलगी, जिला आपण एक दिवस सुद्धा दुसऱ्याच्या घरी कधी मुक्कामी पाठवणार नाही, बाहेर कुठं जर गेली तर तिला आपलं घरचं कोणीतरी सोबत जोडीदार देतो, एवढी पार तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईबापानं जपलेली मुलगी, आणि ती असणारी मुलगी शाळेत गॅदरिंगवरती हिंदी गाण्यावर नाचते. आणि तिचाच बाप पुन्हा परत 500 रुपये काढतो आणि बक्षीस देतो गाण्याला. बरं, गाणे तरी आपले आपले असावं ना. आता पाठीमागं मी एका गॅदरिंगला कुठं तरी बघितलं, 9वी 10वीची मुलगी मुझे प्यार हुआ अल्ला मिया, आणि अशी उड्या मारित होती, दाना 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 दाना. आता मला सांगा, असं केलं आणि बाप परत 500 रुपयाचं बक्षीस देतो, हे आपल्या संस्कृतीचं लक्षण आहे का हो? मग ती बरोबर त्या गाण्यावर बापाने 500 दिले ना, परत मग त्या 500चा बरोबर उपयोग करते ती. मग प्यार हुआ ना, मग सैराटच. मग तेच भोगायला येणार पुढे आपल्या आयुष्यामध्ये. या सगळ्या गोष्टीला जबाबदार आपले असणारे संस्कार आहेत.